आमदार भरत गोगावले ठाण्याकडे रवाना। एकनाथ शिंदे यांना राखी बांधण्यासाठी महाड पोलादपूरमधून जवळपास 1000 महिला रवाना। रक्षाबंधनानिमित्त महाड पोलादपूरच्या भगिनींचा उत्साह। भरत गोगावले यांचे औक्षण करून बहिणींनी बांधली राखी। रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। रायगडचे पालकमंत्री तथा आमदार भरत गोगावले यांनी मतदारसंघातील तमाम बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। भरत गोगावले यांचं औक्षण करून त्यांच्या बहिणींनी त्यांना राखी बांधली। ठाण्यातील टेंभी नाका येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमासाठी महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून जवळपास 1000 महिला ठाण्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत। महिलांमध्ये या सोहळ्याचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। दरम्यान ठाण्याकडे रवाना होण्यापूर्वी महिला भगिनींनी आमदार भरत गोगावले यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधत रक्षाबंधन साजरे केले। यावेळी महिलांनी मोठ्या उत्साहात भरत गोगावले यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या। महाड पोलादपूर तसेच मतदारसंघातील विविध भागातून महिला मोठ्या संख्येने वाहनांमधून ठाण्याकडे रवाना झाल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधण्यासाठी महाड पोलादपूरच्या भगिनींचा हा विशेष सहभाग पाहायला मिळत आहे। आमदार भरत गोगावले हे देखील ठाण्याकडे रवाना झाले असून टेंभी नाका येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रक्षाबंधनाचा हा सोहळा पार पडणार आहे। त्यामुळे महाड पोलादपूर ते ठाणे असा रक्षाबंधनाचा उत्साहाचा माहोल निर्माण झाला आहे। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। जाऊ दे आज आपण महाडवरून थेट मोठा ताफा वाहनांचा घेऊन ठाण्याकडे निघालेला आहात। काय प्रतिक्रिया आहेत? मॅडम देखील सोबत आहेत। आम्ही या सर्व महिलांना घेऊन एकनाथ शिंदे साहेबांना राखी बांधायला घेऊन चाललेलो आहोत। एक महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचा एक भाऊ म्हणून जे काही नावरूपाला आलेले आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या या सगळ्या बहिणी रायगडच्या पुण्यभूमीतून ठाण्याला निघाल्या। काय भावना आहेत आणि का चाललाय? निश्चितच आपण पाहिलं असेल की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे नेते आदरणीय सर्व बहिणींचे लाडके भाऊ, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा रक्षाबंधनाचा सोहळा आज खरं तर आयोजित करण्यात आलेला आणि त्यानिमित्ताने आपल्या आमच्या सर्वांच्याच मायमाऊली सुषमावनी गोगावले यांच्या नेतृत्वामध्ये आज सर्व महिला आघाडीच्या पदाधिकारी, केवळ आज पदाधिकारीच आम्ही चाललेलो आहोत, कारण आपण बघितलं तर एक रक्षाबंधनाचा आजचा सण आहे आणि तो सण उत्साह साजरा करत असताना सगळ्या बहिणी आज राख्या बांधून आलेल्या आहेत। केवळ यासाठी आलेले आहेत की जो माणूस आपल्यासाठी महिला भगिनींवरती एक प्रेम नाही तर त्यांनी कर्तव्यपूर्ती सुद्धा महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना केलेली आहे आणि त्याचंच एक कुठेतरी एक दातृत्व आमच्याकडून असावं म्हणून आम्ही सगळं महिला आघाडी आज पदाधिकारी शिंदे साहेबांना राखी बांधण्यासाठी वहिनींच्या नेतृत्वामध्ये आज निघालो आहोत। महाड पोलादपूर मधला साधारणतः किती महिला आणि किती गाड्या निघाल्या? आमच्या आज एकंदरीतमध्ये तर 500 महिला आज केवळ महाड पोलादपूर माणगाव मधून निघालेल्या आहेत आणि त्याही पेक्षा जास्त आहेत। खरं तर आज सर्वच महिलांना येण्याची आज इच्छा होती, कारण शिंदे साहेबांना राखी बांधण्याचं जर का आम्हाला सौभाग्य मिळालं तर आमच्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे। परंतु आज सण असल्यामुळे कित्येक महिला आलेल्या नाहीत किंवा येण्याची इच्छा असून सुद्धा आलेल्या नाहीत। केवळ निवडक पदाधिकारी आज वहिनींच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज ठाण्याला चाललो आहोत। धन्यवाद।